प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये भाग्याचा बघण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा प्राजक्ता पण तिथे असते आणि प्राजक्ता थोडी मेकअप करत असते तेव्हा त्या वहिनी येतात आणि म्हणत असतात, ए भाग्या, अशी काय ग मेकअप करते, जरा व्यवस्थित कर. ही वहिनी नेहमीच त्या भाग्याला टोमणे मारत असते. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं, पण प्राजक्ता म्हणते जाऊ दे भाग्या. नंतर त्या आजी येतात आणि भाग्यासाठी सोन्याचे कानातले घेऊन, तर प्राजक्ता तिला सोन्याच्या कानातले घालून देते. ते मामी आणि आजी प्राजक्ताला खूप हेट करत असतात. प्रत्येक वेळी तिला काही ना काही बोलत असतात की तू आमच्या जीवावर आयतं खातीये, मामाने तुला आयुष्यभर फुकट पोचलंय, आता तरी तू स्वतःच्या पायावर उभी राहा. पण प्राजक्ता मनावरच घेत नसते, कारण तिला आई वडील पण नसतात. इकडे ते हिरोच्या घरी त्या मोठ्या आईने प्राजक्ताचं स्थळ आणलेलं आहे त्याच्यासाठी, आणि या तृप्तीने प्राजक्ता त्यांच्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेली असताना तिला हाकलून दिलं. त्या मोठ्या आई खूप चिडतात आणि म्हणतात, मी ज्या मुलीला सिलेक्ट केलं त्या मुलीला तू घालवलं, आता काही केल्या तिला घेऊन ये. नंतर इकडे पाहुणे आलेले असतात. ते कौशिकची आई, आजी आणि यांच्या गप्पा सुरूच असतात. तेव्हा प्राजक्ताचे मामा पण तिथे असतात. ते म्हणत असतात, आमची मुलगी खूप हुशार आहे. यांना सगळ्यांना असा गैरसमज झाला. कौशिक खूप आनंदात असतो. तो आणि भाग्या एकमेकांच्या कॉलेजमध्ये फ्रेंड असतात. नंतर कौशिकची आई खूपच रूढ दाखवली आहे. ती म्हणत असते, भाग्याचे बाबा म्हणतात, हो, जुनं ते सोनं असतं, आमच्या 4 पिढ्या गेल्या या घरामध्ये. पण ती कौशिकची आई म्हणत असते की पण लोक वास्तूच बघतात ना आजकाल, थोडं नवीन करायचं होतं, काहीतरी चेंजेस यामध्ये. नंतर त्याची आजी म्हणत असते, आमच्याकडे तर खूपच नवनवीन वस्तू आहेत. कौशिकची आई खूपच शहाणपणा करत असते आणि काही ना काही यांच्या घरातल्या चुकाच काढत असते. पण भाग्याची आई हसण्यावर नेते, कारण भाग्याच्या आईला असं वाटतं आपल्या मुलीसाठी स्थळ आलेलं आहे. इकडे भाग्याचा मेकअप होऊन प्राजक्ता आणि भाग्या किचनमध्ये उभ्या असतात. तेव्हा प्राजक्ता भाग्याला समजावत राहा, टेन्शन घेऊ नकोस, आणि थोडं टेन्शन येतंच, पण तू अगदी निर्धास्तपणे तिथे जा, काही गडबड करू नको. नंतर ती वहिनी येते आणि म्हणते, झालं का अगं, चल बाई लवकर, नाही तर इथे पण धडपडशील. भाग्याला नेहमीच ती काही ना काही बोलत असते. भाग्याच्या हातातले कप हलायला लागतात. त्या वहिनी तिच्या हातातला ट्रे घेते आणि म्हणते, दे माझ्याकडे, मी जाते घेऊन, तू ये मागे चालत. आणि प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता तू पोह्यांची प्लेट घेऊन ये ग. नंतर त्या वहिनी, भाग्या आणि प्राजक्ता सगळे सोबत हॉलमध्ये जातात. पण भाग्याला खूपच भीती वाटत असते. भाग्या थोडी वेंधळीच आहे आणि तिला अशा नवीन माणसांची थोडं अनकम्फर्टेबल पण फील होतं, त्यामुळे ती अडकत चालते. तेव्हा ती वहिनी परत म्हणते, अगं बाई, ते सासूच्या अंगावर चहा वगैरे सांडशील तिथे, असं काही करू नकोस बरं. आणि ती वहिनी निघून जाते. तेव्हा प्राजक्ता भाग्याला थोडे हसवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अगं तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना तुझ्यासोबत, असं काहीही होणार नाही. नंतर त्या जातात आणि कौशिकला भाग्याला बघून नाही तर प्राजक्ताला बघून खूप आनंद होत असतो. पण भाग्याला असं वाटतं की कौशिक तिच्याकडेच बघतोय, आणि भाग्यापेक्षा प्राजक्ता खूप छान आहे दिसायला, त्यामुळे ती कुणालाही पसंत पडेलच. आणि इकडे वहिनीचं थोडं वाकडं होतं आणि ती म्हणत असते, आता बघा, आता खरी मजा येईल. कारण वहिनीला थोडासा डाऊट आलेला असतो की हा बघायला आलेला आहे प्राजक्ताला आणि यांनी भाग्याचा दाखवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. प्राजक्ता खूप खुश असते आणि कौशिकची आई पण खूप खुश होते प्राजक्ताला बघून. तिला असं वाटतं की वाव, हीच आपल्या घरची सून व्हायला हवी. नंतर इकडे त्या मोठ्या आई तृप्तीवर खूप चिडतात आणि म्हणतात, पहिले त्या प्राजक्ताला फोन लाव आणि तिला इथे घेऊन ये. तिच्या घरी जर दुसरं स्थळ आलं आणि ती भलतीकडे कुठे गेली ना, मग मी तुला या घरातून हाकलवून लावेल. त्यामुळे ती त्यांच्या घरची एक सेक्रेटरी यांच्या घरी पाठवते आणि हा बघण्याचा कार्यक्रमाचा तमाशा ती सेक्रेटरी पण बघत असते. नंतर भाग्य खूपच खुश होते आणि तिचे नाव वगैरे सांगते. तेव्हा त्या आजी म्हणतात, आम्ही तर प्राजक्ताला बघण्यासाठी आलेलो आहे, कौशिक साठी आम्ही प्राजक्ताचा हात मागितला होता, या भाग्यश्रीचं काय मध्येच लुडबुड चाललीये. आम्हाला असं वाटलं की प्राजक्ता नवरी आहे. नंतर सगळ्यांना थोडा डाऊट येतो आणि त्या आजी थोड्या स्पष्टपणेच बोलतात, पण भाग्यश्रीच्या आईला काही कळतच नसतं. नंतर त्या
प्राजक्ताची कुंडली बघत असतात आणि म्हणत असतात, बघ ना, हीच ती मुलगी आहे जिचं स्थळ मी अवलोकसाठी घेऊन आली आहे. इकडे त्या आजी म्हणत असतात, प्राजक्ता खूप छान बनवले बाळा पोहे, सगळा स्वयंपाक तूच करते का? तेव्हा भाग्याची आई म्हणते, हो, माझ्या मुलीला पूर्ण स्वयंपाक येतो आणि ती ज्या घरात जाईल ना त्या घराचं सोनं करेल. तरी पण सगळ्यांना काही कळेनासंच झालंय. नंतर प्राजक्ता खुशच असते. प्राजक्ताला काहीच माहीत नसतं हे काय चाललंय. कौशिक पण प्राजक्ताकडेच बघतोय आणि भाग्याची आई भाग्याचंच कौतुक करते. नंतर ती म्हणत असते, प्राजक्ता तुला अजून काय काय बनवायला येतं? भाग्याची आई म्हणते, अहो प्राजक्ताला नाही, भाग्याला सगळ्या गोष्टी जमतात. भाग्य खूप हुशार आहे आमच्या घरामध्ये. तेव्हा कौशिकच्या आईचा चेहरा थोडा पडतो आणि म्हणत असते मनात, ही बाई काय सारखी भाग्या भाग्य करते, ही भाग्य कसली आहे दिसायला. आणि नंतर जेव्हा या आजी बोलतात की भाग्या नाही, आम्ही प्राजक्तासाठी इथे आलोय, कौशिकसाठी आम्ही प्राजक्ताचा हात मागायला आलोय, तेव्हा सगळ्यांचे चेहरे काळे निळे पडतात आणि खूप धक्का बसतो. भाग्याच्या आईला तर खूप धक्का बसतो आणि भाग्याची आई आता ठरवते की प्राजक्ता इथे आता राहणार नाही. प्राजक्तामुळे खूप स्थळं गेलेली आहे आणि हे पण एवढं चांगलं स्थळ प्राजक्तामुळेच हातातलं जातंय. त्यामुळे ती आता काही प्राजक्ताला या घरात राहू देणार नाहीये आणि भाग्याला तर खूप मोठा धक्का बसतो. कौशिकची आई भाग्याची एवढी इन्सल्ट करते तर भाग्याच्या आईला खूप राग येतो, पण काहीच बोलत नसते ती. इकडे त्या तृप्तीला मोठी आई खूप ओरडत असतात की आत्ताच्या आत्ता फोन लाव, मला ती प्राजक्ता आत्ताच्या आत्ता इथे हवी आहे. नंतर कौशिकची आई थोडे मोठ्यानेच बोलते आणि म्हणते, हे काय लावलंय तुम्ही? भाग्या भाग्या, आम्ही ना प्राजक्तासाठी घेऊन आलोय आणि प्राजक्ता भाग्यापेक्षा उजवी आहे तर आम्ही तिलाच पसंत करू ना. या भाग्याला जर माझ्या घरची सून करायचं असतं तर मी तर पहिलेच नकार दिला असता. अशा कोणत्या भिकारड्या घरी घेऊन आलास रे? कौशिकला ती बोलत असते आणि म्हणत असते, एवढं साधं घर यांचं आणि या घरातली मुलगी तुला करायची होती आणि ते पण भाग्याला. भाग्याच्या वडिलांना पण खूप वाईट वाटत असतं. ती काही पण बोलत असते भाग्याला की भाग्या कशी दिसतीये, तशी भाग्या पण छानच आहे दिसायला, पण ती खूप इन्सल्ट करते की एवढी बेकार मुलगी आम्ही आमच्या घरची सून कशी करून घेऊ. आणि प्राजक्ताला खूप रडायला येतं. कौशिक पण म्हणत असतो, प्राजक्ता मी तुला काल फोनवर सांगितलं होतं ना, मला लाल कलर खूप आवडतो आणि तू लालच रंगाचा ड्रेस घालून आली आहे. तू माझ्याच सांगण्यावरून आलीस ना आणि मी तुझ्याचसाठी आलो होतो ग इथे. मला नाही माहिती, भाग्या फक्त माझी फ्रेंड होती, पण मी तिच्यासाठी लग्नाचा विचार कधीच केला नाहीये. हे असं का केलं तुम्ही? प्राजक्ता गप्पच असते पण खूप रडत असते. तिला असं वाटतं आता या मामी आणि आजी माझा परत इन्सल्ट करतील. तो प्राजक्ताचा हात हातामध्ये घेतो पण प्राजक्ता त्याचा हात खाली झटकते आणि भाग्याच्या हाताला पकडते आणि म्हणते, भाग्या हे काय होऊन बसलं ग? माझ्या तर मनातही नव्हतं आणि मी समोर पण येत नव्हते, पण उगाच वहिनीने मला यायला सांगितलं. आणि कौशिक प्राजक्ताला म्हणत असतो, माझं त्या वहिनीला तर हे सगळं बघून खूप मज्जा येत असते. प्राजक्ताचे बाबा म्हणत असतात, कौशिक असं नका करू, आमच्या मुलीला अनेक स्थळांनी नाकारलं आहे आणि तुम्ही पण असं करून गेलात तर ती ती खूप तुटेल हो आतून. पण कौशिकची आई काही ऐकतच नसते. ती त्याचा हात पकडते आणि निघून जायला निघते. इकडे त्यांच्या घरची सेक्रेटरी बाहेरून हा सगळा तमाशा बघत असते की हे काय चाललंय नेमकं. आणि कौशिकची आजी सुद्धा भाग्याला खूप बोलते आणि म्हणते, ही भाग्यश्री का मध्ये मध्ये करते? आम्ही तर खरं तर प्राजक्तासाठीच हे स्थळ घेऊन आलो होतो. आणि कौशिकची आई काही बोलणं थांबवतच नाही. तेव्हा तिच्या आजीला पण खूप वाईट वाटत असतं. प्राजक्ता बिचारी खूप रडते, तिच्या काही हातात नाहीये आणि उगाच तिला मध्ये घेतलं गेलं. नंतर भाग्या त्यांचं ऐकते, काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते, कारण तिला एवढं लागलेलं असतं. कौशिकची आई काही बोलतच असते, ती काहीच बोलत नाही. नंतर तिच्या मागे प्राजक्ता पण जाते आणि दार वाजवायला लागते. तेव्हा भाग्याची आई मागे जाते आणि प्राजक्ताचा हात धरून तिला बाजूला करते आणि म्हणते, भाग्या उघड ना दार. नंतर कौशिकची आई बोलतच असते. तेव्हा भाग्याची आई म्हणते, बास, खबरदार, आता खूप झालं. माझ्याच घरी येऊन माझ्या मुलीला असले बोल लावताय, तरी आम्ही एक शब्दही तोंडातून काढला नाही की तुम्ही आमच्या घरी आला होतात म्हणून. आणि आम्ही नाही आलो आमच्या मुलीचं स्थळ घेऊन तुमच्यापर्यंत.
तुम्ही आमच्या घरी आलात, त्यामुळे ना तुमचं हे बोलण्याचा अधिकारच नाहीये. आणि काय म्हणालात, माझी मुलगी उजवी नाहीये? अहो, तुमच्यासारखे 56 तुमच्यापेक्षा पण श्रीमंत स्थळं आणेल मी माझ्या मुलीसाठी. आणि तुम्ही काय सांगताय हो, माझी मुलगी अशी दिसते आणि तशी दिसते? माझी मुलगी छानच आहे. आणि खरंच भाग्य पण खूप छान आहे दिसायला. पण यांनी खूप मोठा इश्यू केलाय एवढ्या छोट्या गोष्टींचा. या आजी पण दिसायला फक्त चांगल्या वाटतात, पण खूप बोलल्या बिचाऱ्या भाग्यश्रीला. नंतर तिला खूप वाईट वाटलं आणि ती एका रूममध्ये जाऊन कॉटवर पडून रडत असते. इकडे कौशिकची आई म्हणते, एवढाच माज आहे ना, तर करून दाखवा तुमच्या मुलीचं लग्न आमच्यापेक्षा चांगल्या घरात. नंतर पुढील भागामध्ये जेव्हा अभाग्य दार उघडते तेव्हा प्राजक्ता आतमध्ये जाते आणि खूप रडत असते. या दोघी एकमेकींच्या हाताला पकडून खूप रडते. नंतर इकडे अवलोकच्या घरी या छोटी आई बघत असते की प्राजक्ताने लाल रंगाचा ड्रेस घातलाय. अवलोक खूप जोराने